नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या खास सदरामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईत आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळतं. मात्र यावेळी नाविन्यासोबतच कुतूहलाचं कारण ठरलंय ते म्हणजे बेलापूरमधील नवी मुंबई पालिका मुख्यालय. आमदार गणेश नाईक यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. घेऊया त्याचा आढावा. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय हे देशातील पहिले पर्यावरणपूरक मुख्यालय ठरलंय. याचं कारण आहे इमारतीभोवती बसवण्यात आलेले 13 रेन हार्वेस्टिंग पीठ. इतकंच नव्हे तर इमारतीचा डोम हा GRC या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवण्यात आल्याने तो वजनाने हलका आहे. त्यामुळे भूकंपात या डोमच्या वजनाचा परिणाम इमारतीवर होणार नाही. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो मुख्यालयाच्या आवारात उभारलेला 225 फूट उंचीचा राष्ट्रध्वज, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. केले तरी सुद्धा 1000 कोटी रुपये विकासाकरता या शहरामध्ये दरवर्षी लागू शकतात. साधारण उर्वरित राहिलेल्या 7000 म्हणजे येणाऱ्या 7 वर्षांमध्ये या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करता, मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरता निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. आज ज्याचा उल्लेख जराड साहेबांनी केला की आपल्याच उपस्थितीमध्ये मी अन्य शहरांना जरी 3% 4% LBT लागला असेल तरी आमची इच्छा आहे आमच्या शहरातला उद्योग आणि आपला व्यापार या करणाऱ्या लोकांना एक आत्मविश्वास देण्याकरता 1.5% मागणी केली आणि त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याला सहमती दाखवली आणि आज 2-3 दिवसापूर्वी 1.5% फक्त त्या ठिकाणी LBT लावण्याची त्याने उलट LBT 1.5% लावल्यामुळे या शहरामध्ये अधिक व्यापार होणार आहे, अधिक उद्योग होणार आहे आणि माझा विश्वास आहे की अन्य कुठल्याही शहराच्या पेक्षा LBTच्या माध्यमातून उत्पन्न देणारी नवी मुंबई महापालिका ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जास्त रक्कम देणारी नगर महापालिका होईल असा माझा विश्वास आहे. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी साकारलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री नामदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. याचबरोबर कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी 225 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकावला, जो यानंतर 24 तास असाच फडकत राहिला. एका ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. इतकी सुंदर वास्तू एखाद्या महानगरपालिकेची मी देशात कुठं पाहिली नाही. प्रांगण सुंदर आहे, वास्तूचं आर्किटेक्चर सुंदर आहे, बांधकामाचा दर्जा उच्च दर्जाचा आहे आणि हे करत असताना बांधकामाचा खर्च प्रति स्क्वेअर फूटला ऐकल्याच्या नंतर एवढ्या कमी खर्चामध्ये इतकं उत्तम बांधकाम कसं करू शकतात याचं आश्चर्य माझ्यासारख्याला वाटलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी केली की संबंध देशामध्ये कुठेही 225 फुटाचा उंचीचा राष्ट्रध्वजाचा पोल नाही आणि असा राष्ट्रध्वज या महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये 24 तास उभं करण्याच्या संबंधीचं फडकत राहील याची खबरदारी संजीव नाईकांच्या प्रयत्नांना झाली. देशामध्ये असं फार थोड्या ठिकाणी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते की सूर्यास्ताच्या नंतर सुद्धा कुठं राष्ट्रध्वज ठेवायचा असेल तर ही जी काही मर्यादित हाताच्या बोटावर मोजता येईल अशी जी ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये क्रमांक 1चं ठिकाण केंद्र सरकारच्या गृहकर्त्यांना मान्यता दिलेलं आणि 24 तास ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकत राहील असं नवी मुंबई आहे याचा साचा अभिमान मला स्वतःला आहे. आणि म्हणून मी गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक, संदीप नाईक आणि त्यांचे सगळे सहकार्यांचं आणि आयुक्त या सगळ्यांचं अधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो.
आणि नेमका आजचा दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थी. आमच्या नाईक साहेबांच्या नावातच गणेश आहे. दिवस तर अतिशय सुंदर अशा पद्धतीचा निवडलाय आणि एका संध्याकाळी अतिशय भव्य देखण्या अशा इमारतीचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांचं होतं, साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या कार्यक्रमाला साक्षीदार म्हणून इथं उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. अतिशय देखणी अशा प्रकारची इमारत उभी केल्याबद्दल मी गणेश नाईकांचं, संजीव नाईकांचं, सर्व आमचे महापौर, सर्व आमचे सहकारी, त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण कुणीतरी स्वतःला झोकून दिल्याशिवाय अशा वास्तू उभ्या राहत नाही. मी देखील समाजकारण, राजकारण करणारा एक कार्यकर्ता. सहज हे वेगवेगळी भाषणं करत असताना पाठीमागचा काळ डोळ्यासमोरनं गेला. एकेकाळी जुनी लोक सांगायची की इथं खाडी असायची, 60% खाडीचा परिसर भरला, फिलिंग केलं आणि नवी मुंबई हे शहर अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला. सिडकोचं योगदान आहे, MIDCचं योगदान आहे. ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली त्या वसंतराव नाईक साहेब असतील, अनेकांनी ह्याच्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलं आणि हे सगळं उभं राहिलेलं चित्र आपण सगळेजण आज बघतोय. काम मोठं अवघड होतं, जिकिरीचं होतं. देशामध्ये असं कुठलंही उदाहरण नाही की गावं एकत्र येतात, गावं एकत्र आल्यानंतर नगरपालिका खरी तर अस्तित्वात येते, नंतर महानगरपालिका होते. परंतु एवढं एकमेव उदाहरण आहे की गावांचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आणि ह्या महानगरपालिकेने एक देशातली उत्तम महानगरपालिका कशी असावी तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका. गणेश नाईक साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण काम करत असतो. आज पण उद्याच्याला बुधवारी सुट्टी होती म्हणून कॅबिनेट होती, तिथं देखील माझं त्या ठिकाणी असणारं क्लस्टर डेव्हलपमेंटचं तुम्ही काय करणार. माझा ठाणे जिल्हा इतका मोठा जिल्हा आहे, नवी मुंबईतले प्रश्न आहे, आदिवासी भाग आहे आणि या भागातले प्रश्नाची तड लावण्याच्या करता राज्य सरकारने मदत केली पाहिजे. हा सतत ध्यास गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला असतो. त्याच्यातनं अनेक प्रश्न मार्गी लागले. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पालकमंत्री गणेश नाईक तसंच नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय उभारण्याच्या कार्यात सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांचं कौतुक करत कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी उद्घाटन सोहळ्याची सांगता केली. आता वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.